रामकृष्ण हरी मंडळींनो, माऊली कीर्तन सोहळा महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय असलेले एकमेव चॅनल सप्ताह कीर्तन, भागवत कथा, हरिजागर व लाईव्ह कार्यक्रमाकरिता अवश्य संपर्क करा। माऊली चोपडे व देवा पाटील। कृष्णा हॅलो, तो गाड्या बाजूला काढा, मोटरसायकल रे हरी हरि जय जय राम कृष्णा हरे हरि जय जय राम कृष्णा हरे हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे 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 जय जय राम हरे हरे जय जय राम हरे हरे जय जय राम विठ्ठल बरवा तो माधव बरवा माधव बरवा माधव बरवा माधव बरवा तो माधव तो बरवा तो माधव बरवा बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठले आवडे म्हणून विठ्ठले आवडे म्हणून विठ्ठले आवडे सुकृताची जोडी म्हणून विठ्ठले आवडे म्हणून विठ्ठले आवडे तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा विठ्ठल बरवा तो माधव बरवा
विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा माधव बरवा माधव बरवा तो हा माधव बरवा विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा तो माधव सर्व सुखते आगर सर्व सुखते आगर सर्व सुखाचे अगर सर्व सुखाचे अगर सर्व सुखते अगर सर्व सुखाचे अगर सर्व सुखाचे अगर सर्व सुखाचे अगर बाप रखुमा देवी बर बाप रखुमा देवी बर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे 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 सर्व सुखाचे आगर बापर खुमा देवी भरा देवी भरा देवी भरा देवी सर्व सुखाचे आगर बापर खुमा देवी बर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा बरवा तो विठ्ठल
हेचे ध्यान हेचे ध्यान 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 आवड निरंतर यती ध्यान आवड निरंतर यती ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान आवड निरंतर हेची ध्यान आवड निरंतर हेची ध्यान आवड निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर आवडे निरंतर आवड निरंतर यती ध्यान आवड निरंतर हेती ध्यान तुळसी हार गळा काजे पितामा तुळसी हार गळा काजे पितामा हरि हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा
तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा रूप पाहता रोचनी दुःख झाले हो रूप पाहता रोचनी दुःख झाले हो साधन तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे अगर बापर खुमा देवी वर सर्व सुखाचे अगर बापर खुमा देवी वर सर्व सुखाचे अगर बापर खुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बापर खुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव सर्व सुखाचे बापर कुमारेवर सर्व सुखाचे आगर बापर कुमारेवर तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो माधव बरवा विठोबार खुमा ठोबार खुमा ठोबार खुमा हरि जय जय विठोबार खुमा ठोबार खुमा जय जय विठोबार खुमा ठोबार खुमा ठोबार खुमा आहाची करावा विचार करावा विचार क्षणोक्षणाची करावा विचार तरावया पार भव सिंधू शैलावर पार भव सिंधू पार भव सिंधू क्षणोक्षणाची करावा विचार करावा विचार क्षणोक्षणाची करावा विचार तरावया पार भव सिंधू तरावया पार भव सिंधू तरावया पार भव हरी नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान खातो काळ सावधान
संत समागमी धरोनी आवडी समागमे धरुणी आवडी संत समागमी धरोनी आवडी समागमे धरुणी आवडी करावी तातडी परमार्थी करावी तातडी परमार्थी करावी तातडी परमार्थी अरे नाशिवंत देह जाणार सकल देह जाणार सकल नाशिवंत देह जाणार सकल आयुष्य खातो काळ सावधान खातो काळ सावधान खातो काळ सावधान कामने इह लोकीच्या व्यवहार लोकीचा व्यवहार कामने इह लोकीच्या व्यवहार लोकीचा व्यवहार नका डोळे धुरे भरून राहो डोळे धुरे भरून राहो नका डोळे धुरे नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ खातो काळ सावधान बार कुमारे बार कुमारे बार कुमारे बार बार कुमारे बार कुमारे बार कुमारे बार
ऐसे खातो काळ ऐसे खातो काळ सावधान नासिवंत देहे नासिवंत देहे जाणार टाळी 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 मायबा चलो
क्षणोक्षणाची करावा विचार तरावया पार भवसिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान संत समागमी धरोनी आवडी करावी तातडी परमार्थी नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान तुका म्हणे इहलोकीच्या व्यवहारे नका डोळे धुरे भरोणी राहो नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान पांडुरंगा करू प्रथम नमन करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम दोसरे चरण संताजिया चरण संताजिया चरण संताजिया पांडुरंग दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका काय माझी वाणी मानेल संतासी रंजवू चित्तासे आपुलिया ज्ञानेशं ज्ञानमूर्तिं च साक्षात् प्रेम स्वरूपिणीं नामदेवं दयामूर्तिं नाथं वन्दे पुनः पुनः वैराग्यस्य परामूर्तिं देवक्षेत्रनिवासिनीं तुकाराम महाराज भक्तराज चतुष्टयम् ऐसे हरिबाबा महाराज सद्भक्तीचा केवळ ध्वज म्हणून त्यांचा अधोक्षज बंदा गुलाम झाला विठ्ठल कंठीची पुष्पमाळा दत्त बाबाच्या पडली गळा सेवून त्या प्रसादाला ठाकूर बुवा संतोष पावले विठाला विठाला
लवकर लवकर करा. प्रस्तुत प्रसंगी प्राप्त स्थळी संप्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता म्हणजेच निरूपणा करता प्राप्त असणारा भंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारा यांचा चार चरणाचा अतिशय उत्कृष्ट असा अत्यंत प्रसिद्ध असणारा अत्यंत महत्त्वाचा असा अभंग सेवेकरता निवडलेला. या अभंगाद्वारा जगद्गुरु तुकोबारा मनुष्याला संसार रूपी समुद्रातून पार पडून जाण्याकरता कोणता विचार करायला पाहिजे याचं दिग्दर्शन महाराज प्रस्तुत अभंगामध्ये करतात. विठाला विठाला सेवेच्या आरंभाला थोडासा परिहार द्यायचा म्हणजे असा. रावराजूर या पवित्र अशा भूमीमध्ये संपन्न होत असणारा हा एक दिवसाचा उत्सव ज्या निमित्तानं संपन्न होतोय ते म्हणजे वैकुंठवासी रामराव पाटील यांच्या वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं हा जमलेला सबंध वारकरी समुदाय, या ठिकाणी उपस्थित असणारी सर्व गुणीजन मंडळी, टाळकरी, माळकरी, गावकरी सर्वांची उपस्थिती आहे. आणि या कार्यक्रमाचं आयोजन नियोजन त्याच्यामध्ये पुरुषोत्तम रामराव शिंदे, विजयकुमार रामराव शिंदे, संजय कुमार रामराव शिंदे यांच्या माध्यमातून या कार्यक्रमाचं हे आयोजन आहे. तथा या ठिकाणी येण्याचा हा जो योग आहे माझा, ते ठाकूरबुवाचं आणि या संतोबा पाटलांच्या घराण्याचं हे जे काही नातं आहे, हे ऋणानुबंध जे आहेत ते काही आजकालचे नाहीत, 2-3 पिढ्यापासूनचे हे संबंध आहेत. ठाकूरबुवाचे निष्ठावंत कट्टर वारकरी म्हणजे संतोबा पाटील आहेत, ज्यांनी जीवनामध्ये परमार्था व्यतिरिक्त दुसरं काही केलं नाही. हो, मोतीराम महाराजांच्या तोडीस तोड लागून त्यांच्या बरोबरीनं तथा परमार्थ करणारे म्हणजे संतोबा पाटील. आमच्या घराण्यावरती, गुरुवरती एवढं प्रेम होतं संतोबा पाटलांचं, आणि त्या प्रेमापोटी पंढरपूरच्या फडावरचं त्रयोदशीचं कीर्तन संतोबा पाटलाचं असायचं. भगवान महाराज आळंदीवरच्या फडावरचं त्रयोदशीचं कीर्तन संतोबा पाटलाकडे असायचं. हे ठरलेले नियम असायचे, कारण एकादशीला सकाळी पहाटे मारुतराव महाराजाचं कीर्तन व्हायचं, संध्याकाळी ठाकूरबुवाचं मालकाचं, द्वादशीला ठरलेलं, त्रयोदशीला यांचा नंबर असायचा. म्हणजे एकंदरीत हे एवढं जवळीकीचं प्रेमाचं नातं गुरु शिष्याचं, आणि त्याच संतोबा पाटलाच्या पोटाला आलेलं रत्न म्हणजे रामराव पाटील आहेत. शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी, ज्यांनी जीवनामध्ये मोतीराम महाराजांच्या सेवेच्या व्यतिरिक्त दुसरं काही केलं नाही. मला वाटतं हेच मंदिर आहे का ते?
या मंदिरामध्ये मोतीराम महाराजांची सेवा, अभिषेक असेल, पूजा असेल, विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीची सगळी त्यांनी केली महाराज जीवनामध्ये. कधी काही अडचण असेल तर मग दुसऱ्याला काहीतरी लावून द्यायचे, सांगायचे बाबा करा. पण जोपर्यंत इथं आहे तोपर्यंत पूजा केल्याशिवाय दुसरं कोणतं काम केलं नाही. याची पावती म्हणजे ही आहे की मृत्यूचा दिवस सुद्धा मोतीराम महाराजांच्याच पुण्यतिथीच्या दिवशी आला. याच्यापेक्षा दुसरं कोणतं भाग्य पाहिजे महाराज. ज्या साध्याच्या दिशेनं आपली भक्ती चाललेली आहे ते साध्य रूप होऊन जाणं यालाच खरी भक्ती म्हणतात. कारण भक्ती ही साधन रूपही आहे आणि साध्य रूपही आहे. म्हणून हा सगळा जमलेला मेळ आहे. आजही आता हे गाव काही म्हणजे जुनं नाही ठाकूरबुवा करता, हे ठाकूरबुवाच्याच फडावरचं गाव आहे. बोलू का? आणि ठाकूरबुवाचंच गाव आहे. काय म्हणणं आहे तुमचं? संतोबा पाटील ठाकूरबुवाचेच आहेत, गाव ठाकूरबुवाचंच आहे. आणि म्हणून हे प्रेमाचे संबंध आणि या प्रेमाच्या संबंधातून या ठाकूरबुवाच्या परंपरेवरती प्रेम करणारी बरीचशी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे दामपुरीहून काही जण आलेत. आता हे राजूरचं दामपुरीचं जे काही नातं आहे, सोयरे संबंधाचं नातं आहे. सोयरे आमचे दामपुरीचे आलेत का चेअरमन? हा, चेअरमनाचं नातं आहे म्हणे इथं. आता दामपुरी लवगाव आमचं येणं जाणं असतेच नेहमी. तसं हे फडावरचं गाव आहे आणि त्याच्याकरता इथं तीही मंडळी उपस्थित आहेत. तथा आमचे हरिभक्तीपरायण भगवान महाराज इसादकर आहेत, प्रल्हाद बुवा आहेत. इकडे ही सगळी भजनी मंडळी आमचे गजू महाराज असतील. तथा पलीकडं आमचे किसन महाराज उभे तर तथा हे पखवाज वादन करण्याकरता माझ्या डाव्या हाताकडून हरिभक्तीपरायण नागेशजी महाराज, तथा इकडं उजव्या हाताला हात बरा आहे ना तुमचा? उजवाच होता का डावा होता? डावा होता. उजवी कोण उभारलेत तुम्ही? आता माझ्या उजव्या हाताला असणारे उद्धव बापू भिसेगावकर, रमलेली मंडळीत महाराज परमार्थातली. यांचं भजन, यांचं वादन ऐकतच राहावं अशा पद्धतीचं वादन आहे. आणि तद अनुषंगानं उपस्थित असणारी सर्व गुणीजन मंडळी, टाळकरी तथा बापूराव मसलेकर या ठिकाणी उपस्थित आहेत. हो, मला बोलले आताच ते चाली संदर्भात. असो, ही सगळी बरी मोठमोठी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. आपणा सर्वांच्या सहकार्यानं भगवान परमात्मा जशी बुद्धी देतील त्याप्रमाणे मर्यादित वेळेत 2 शब्द बोलण्याचा प्रयत्न आहे. एवढं मोठं हे वर्षश्राद्ध, एवढा मेळ जमणं हे काही साध्या सोप्या गोष्टी नाहीत. याच्याकरता जीवनामध्ये पुण्याचा संचय लागतो. माणसं पैसे देऊन कामाला येणं झालेत, आज यायलेत का? येईना. पण नुसतं सांगून करून एवढा सगळा मेळावा या ठिकाणी जमावा याच्याकरता आपलं काहीतरी पुण्य लागतं. तसं यांचं पुण्य आहे. आणि त्या पुण्याईच्या योगानं, कारण त्यांनी जीवनामध्ये दुसरं काही केलं नाही ना महाराज. त्यांच्या अंतःकरणातला जो भाव होता परमात्मा विषयक, तो भावच मुख्य महत्वाचा आहे. परमार्थामध्ये बाकी काही महत्वाचं नाही. इकडं कोणते कपडे घातलेत याला महत्व नाही. अंतःकरणातला भाव कसा आहे याला महत्व आहे. शुद्ध ज्याचा भाव झाला अन दुरी नाही देव त्याला, भावे विन नोहे तयाची प्राप्ती. पुराणाधिकाचं वर्णन आहे महाराजाचं. भाव लागतो याच्याकरता. इकडं नम्रीपणा जमत नाही, चालूपणा जमत नाही. कसं आहे, माणसांना वाटतं लईच भाविक असलं म्हणजे भोळं गबाळ दिसतंय. भाविक या शब्दाचा अर्थ गबाळा नाही, तो भोळा काही साधा नाही. तुका म्हणे भोळा आणि जिंकू जाणे कडी काळा. हा भोळा काही साधा नाही महाराज. म्हणून ही सगळी जी मंडळी आहेत ज्यांनी आजीवन परमार्था व्यतिरिक्त दुसरं काही केलं नाही, यांना चांगलं म्हणतात महाराज भोळे भाविक हे जुनाट चांगले. आता हे जुनं खोड हे आमचं, हे सगळे जुने माणसं जुनाट चांगले. भोळेपणा महत्वाचा आहे. हा, भोळी वेचलेने विष्णुदासा साजे, विष्णुदास
चेलेने विष्णुदासा साजे. या भोळेपणाचा एक अलंकार जणू काही आपल्या गळ्यामध्ये परिधान करावा आणि या परमार्थाच्या दिशेनं वाटचाल करावी, अशा पद्धतीचं हे सगळं. त्याच्यामुळं भोळेपणा लागतो इकडं. हा भोळा साधा नाही, तिकडंच चिंतन वाढत जाईल आपलं. असो, या मंडळींनी भाव होता महाराजांच्या अंतःकरणात, दुसरं काहीच केलं नाही. हो, म्हणून माणसाच्या हातामध्ये जोपर्यंत वेळ आहे तोपर्यंत माणसानं सगळी कामं आटपून घ्यावं. लिमिट आहे, याला मर्यादा आहे. हे काही जास्त काळ राहणार नाही. म्हणून मनुष्यानं काय केला पाहिजे, विचार केला पाहिजे. म्हणून अभंग ही तशाच पद्धतीचा निवडलेला आहे. जो अभंग सेवेकरता निवडलेला आहे बहुतेकांच्या पाठातला आहे. नाहीतरी शेवटाला नेऊन पोहोचवण्याकरता तरी अभंग म्हटला जातो, एवढ्यावरून तरी आपल्या सगळ्यांना माहिती आहे अभंग. आता संत वाङ्मयातला हा बहुतेक कीर्तनकारांच्या मुखातून आपण ऐकलेला असेल. म्हणसाल महाराज माहित आहे आम्हाला, क्षणोक्षणाची करावा विचार, याच्यात काय दुसरं. पण कसं असतंय, गावामध्ये जेवढे आता ह्या महिला मंडळ घरोघरी भाज्या करतात, सगळ्या गावातल्या बाया का एकच भाजी करतात का? कसं इकडं रावराजूरकडं प्रत्येक महिला वेगवेगळी भाजी करते ना, तसं कीर्तनकारानं अभंग जरी तेच घेतले तरी सुद्धा प्रत्येकाचं चिंतन काही वेगवेगळं असतं. नाही म्हणले तेच अभंग घेतल्यानंतर धार गोठती तिची. ही धार गोठायला काही इळ्याची चाकूची धार नाही, ही संत वाङ्मयाची धार आहे मा. आणि ही धार जितकं या अभंगाची सेवा आपल्याकडून होत जाईल तितकी ही धार अशी तेजदार बनत जाते. असो, तर आजच्या या अभंगामधून जगद्गुरु तुकोबाराय आपल्या सर्वांकरता संसार रूपी समुद्रातून पार पडून जाण्याकरता मनुष्यानं एक विचार करावा या संबंधातलं चिंतन सांगतात. याचं कारण असं आहे, कारण मनुष्य प्राणी हा एवढाच एक आहे की जो विचार प्रधान जीवन जगणारा प्राणी आहे. विठाला विठाला फक्त एकटा मनुष्य राहत नाही या भूतलावरती, बरेच जण आहेत. ज्ञानोबा सांगतात या भूतलावरती जवळपास 84 लक्ष योनी राहतात. 84 लक्ष योनी फिरता दुःख भोगिले. या 84 लक्ष योनीचं जर वर्गीकरण आपल्याला करायचं झालं तर 3 प्रकारामध्ये याचं वर्गीकरण करता येतं. ऐका, या मृत्यू लोकातले काही जीवन हे कर्म प्रधान जीवन आहेत. मृत्यू लोकातले काही जीवन हे भोग प्रधान जीवन आहेत. आणि मृत्यू लोकातलं एकच जीवन हे विचार प्रधान जीवन आहे. आता हे कर्म प्रधान जीवन नेमकं कोणाचं आहे, भोग प्रधान जीवन नेमकं कोणाचं आहे आणि विचार प्रधान जीवन कोणाचं आहे, हे कोण सांगतं बाबा? तुम्ही सांगता का? शास्त्र सांगतं आपल्याला. कर्म प्रधानम साधु जीवनंतु भोग प्रधानम पशु जीवनंतु विचार प्रधानम नृजीवनतु यस्मिन् प्रधानम तत्तदेव कुर्यात्. शास्त्र असं आपल्याला सांगतं. काय म्हटले, कोणाकोणाचे जीवन आहेत? कर्म प्रधान जीवन हे साधू संताचं जीवन आहे. भोग प्रधान जीवन हे पशु पक्षाचं जीवन आहे. आणि विचार प्रधान जीवन फक्त माणसाचं जीवन आहे. म्हणून ज्याला ज्याला जे जे काम सांगितलंय त्यानं तेच तेच काम करत राहावं. यस्मिन् प्रधानम तत्तदेव कुर्यात. कारण त्याच्याकरता तेच महाराज बरोबर ठरतं, म्हणून तेच करावं. दुसरं काही करण्याच्या भानगडीत त्यानं पडू नये. काय करायचंय? साधूला कर्म सांगितलंय. का साधूनं कर्म करावं? कारण हा जो समाज असतो ना, हा समाज जर कोणाकडे पाहून वागत असेल तर तो साधूकडे पाहून वागत असतो. आवाज येते ना माझा? समाज साधूकडे पाहून वागतो. आपल्या घरातली लहान मुलं आपल्या माय बापाकडे पाहून वागत असतात. आणि शाळेतली लहान मुलं आपल्या गुरुजीकडे पाहून वागत असतात. प्रत्येकाच्या वागणुकीचा बदल आहे.
म्हणून घरामध्ये सुद्धा मायबापानं वागत असताना तोल सांभाळून वागलं पाहिजे. नाही तर कसंही वागलं तर मग त्याच्यावरती संस्कार चुकीचे पडतात आणि मग ते लाथा हाणतं मग पंढरपूरला यावं लागतं. लाथा हाणण्याकरता जे काही पाप लागतं ते पोराला लागत नाही. तो गोबाऱ्याचे अभंग आहेत. मी प्रमाण नाही देत आता, हुडका तुम्ही, अर्थ सांगतो मी. लात मारल्यानंतर पोराला त्याचं पाप लागत नाही. ज्या मायबापानं चुकीचे संस्कार केले त्या मायबापाला त्याचं पाप लागतं. म्हणून संस्कार पोरावर चांगले करावे लागतात आणि ते घडण्याकरता घरामधलं वातावरण तशा पद्धतीचं असावं. चुकून सुद्धा पाय असा इकडलं तिकडं पडू नये महाराज. हे घरातले पोरं बघत असतात, भांडणं करत असताना कशा शिव्या देतात, कशा हाणामाऱ्या करतात. मोठं झाल्यावर हेच हाणत आहे पुन्हा मग याला कसं. हो, बापाला जर बिडी वाढायचा नाद असेल तर पोरासमोर बिडी वाढाव का त्यानं. हो, नाही म्हणला पोरगच आहे मग का भितो काय मी, बाप आहे म्हणला नाही. हो, असं जर म्हणलं पोरासमोर बिडी वडली की पुढी गांजा वडल्याशिवाय राहत नाही ते. मायबापानं नीट वागावं लागतं. पाय घसरू द्यायला जमत नाही. मायबापाचं लक्षच राहिलं नाही महाराज याच्यावर. म्हणून हे आता कसं आहे, हे संस्कार काही जन्माला आल्यापासून चालू होतात असं नाही. गर्भामध्ये असल्यापासून त्यावेळेसपासून हे संस्कार चालू होतात. हो, आणि त्या काळामध्ये ती माता जे जे काही पाहायला वाचेल त्याचा सगळ्याचा सगळा परिणाम त्या गर्भावरती होत असतो. आळंदीतलीच घटना आहे. एका माऊलीनं गर्भावस्थेमध्ये ज्ञानेश्वरीची 108 पारायणं केली आणि त्याचा परिणाम असा झाला, 8च वर्षाचं लेकरू आहे पण पूर्ण ज्ञानेश्वरी पाठ आहे तिची, पूर्ण ज्ञानेश्वरी. कोणती ववी कुठून मी विचारा, मधला तुकडा विचारा, कसाही विचारा, लगेच लगेच सांगते ववी. काय परिणाम कशाचा आहे, संस्कार असले पाहिजे. आणि त्या जर कालावधीमध्ये शोले जर पाहायला लागली ती माय तर पोरग गब्बर सिंग जन्माला आल्याशिवाय राहत नाही. म्हणून मुलावर संस्कार तसे चांगले पाहिजेत. नीट राहिलं म्हणजे, कारण लहान मुलं आपल्या मायबापाकडे पाहून वागतात. शाळेतली मुलं आपल्या गुरुजीकडे पाहून वागत असतात. गुरुजी जर टेबलावर पाय ठेवून जर बसायला लागले तर पोरं काय करतात ते मी इथं काही उभारून सांगत नाही, तुमचं तुम्ही बघा. नाही म्हणले त्याला आणायला पाठवतात, काड्याची पिटीच काहीच काय, त्याचा परिणाम ते काय करतं हो तो वेगळाच विचार आहे महाराज. म्हणून शाळेतली मुलं आपल्या गुरुजीकडे पाहून वागतात. हो, घरातली लेकरं आपल्या मायबापाकडे पाहून वागतात. आणि हा जो समाज आहे हा समाज साधूकडे पाहून वागत असतो. म्हणून साधूला कर्म करावंच लागतं. साधूला उपवास धरावाच लागतो. साधूनं जर उपवास केला नाही तर त्याला त्याचं पाप लागत नाही, कारण त्या अवस्थेमध्ये असतो तो महात्मा, त्याला नाही पाप लागत. पण साधूनं जर उपवास केला नाही तर ही लोक उद्या उपास सोडायची ती आजच उपास सोडायला लागतात. कारण नाही नाही म्हणले आपल्या साधूनच उपास केला नाही ना, आपण कशाला करावं. याचं कारण हेच आहे, समाज साधूकडे पाहून वागत असतो. आणि ते वागत असताना साधूला कर्म करावं लागतं. शास्त्र सांगतं कर्म प्रधानम साधू जीवनंतु. कर्म करा. कधी करा? 2दा कर्म सांगितलेले आहेत साधूला. ऐका, इकडे लक्ष द्या. साधूनं 2 वेळेला कर्म करावं. एक ज्ञान पूर्व कालामध्ये कर्म करावं आणि दुसरं ज्ञान उत्तर कालामध्ये कर्म करावं. ऐका, ज्ञान पूर्व कालामध्ये म्हणजे जोपर्यंत परमात्म्याची प्राप्ती आपल्याला होत नाही तोपर्यंत साधून कर्म करावं. कोण सांगते असं? ज्ञानोबाराय सांगतात, जववरी अर्जुना तो बोधो भेटे ना मना तवची वर्य या साधना भजावे लागे. जोपर्यंत देव प्राप्त होत नाही तवची वर्य या साधना, तोपर्यंत या साधनाचा अवलंब करावा लागतो. एक म्हणले आता देव भेटला आम्हाला, आता द्या सोडून कर्म. जमतंय का? असं जमत नाही. आता तर अजूनच आणखीन विशेषत्वानं कर्म करावं लागतं. का कर्म करायचं आहे? ज्ञानोबाराय सांगतात, हे असो ऐसे स्वभावे
मनोनी कर्म न संडावे अन विशेषे आचरावे लागे संती. विशेष आचरण करावं लागतं साधू महात्म्याला. कारण एक आहे, कारण समाज साधूकडे पाहून वागत असतो. जर एक साधू बिघडला अख्खाची अख्खी पिढी बिघडती महाराज. म्हणून साधू बिघडता कामा नये. कर्म प्रधानम साधू जीवनंतु. बर पुढं काय? भोग प्रधानम पशु जीवनंतु. भोग प्रधान जीवन पशु पक्षाचं जीवन आहे. आता आपल्याकडे जी लग्न लावली जातात, या लग्नामध्ये ब्राह्मण बुवा बोलवले जातात. हो, पण मला सांगा पशु पक्षाच्या लग्नामध्ये कोणता बामण बोलवतात? हो माहिती का पत्ता तुम्हाला कोणत्या बाप्पाचा? अरे पशु पक्षाच्या लग्नामध्ये कोणता बामण नाहीत बोलवत का? कारण त्यांचं जीवनच भोगप्रधान जीवन आहे. ज्ञानोबा सांगतात पशु पक्षी विवाही जोशी कामा परवता नाही. पशु पक्षाच्या लग्नामध्ये कोणताच बामण बोलवला जात नाही. जीवनच भोग प्रधान आहे. आता आपलं अलीकडे हिंदू धर्मामध्ये अलीकडे अशी एक संघटना निघाली. ते म्हणायला लागले तारे लग्न करायला कशाला लागतंय म्हणले, बामण घाला गळ्यात हारण चला. आणि असे जर लग्न होत असतील तर सरळ सरळ समजून घ्यायचं हे लग्न माणसाचे नाहीत. कुणाचे आहेत? कुणाचे आहेत? मी नाही म्हणत, तुम्हीच म्हणा. ज्ञानोबाराने सांगितलंय पशु पक्षी विवाही. आणि कारण ते भोग भोगत असताना त्यांना काय ते कळत नाही महाराज. त्याचं नाव आहे पाप. पशु काय पाप पुण्य जान. पशु काय पाप पुण्य जान. पशु काय मध्यम भोग भोगी. हे उत्तम मध्यम भोग भोगी. काय एक उपजता मरती. बहिरांग होती पांगुळ मुखी. लक्ष 84 न चुके फेरा. लक्ष 84 न चुके फेरा. लक्ष 84 हरि बोल. चुके फेरा. बर पाप पुण्य जाणती. या पशु पक्षाला काही हे पापाच्या गोष्टी कळत नाहीत. उत्तम मध्यम भोग भोगीती. काय एक उपजता मरती. बहिर अंध होती पांगुळ मुखी. असे ते काय कळत नाही याला पाप करणं. आता गावोगाव या महाराज लोकांच्या गाड्या जातात कीर्तन करता. गाडीतून उतरल्याबरोबर भाविक समाज महाराज आल्याच्या नंतर महाराजांचे ते चरण पाय धुणं असेल, ओवाळणं असेल, गंध लावणं असेल, या सगळ्या क्रिया केल्या जातात. आता तिकडल्या भागामध्ये आता याच भागात आपली कीर्तन होतात. आता जिकडे बोलवलं तिकडे जावं लागतं. त्या भागात गेल्याच्या नंतर काही माणसं आपल्या गाडीची पूजा करतात. महाराज ज्या गाडीमध्ये आलेत त्या गाडीलाच गंध लावतात, हळद कुंकू वाहतात, त्याला ओवाळतात, त्याची पूजा करतात, त्याला हार घालतात. आणि हा हार घालून एकदा महाराजाला घरामध्ये नेलं की मग तिथं हे पशु येतात. यायले का लक्षात? हो हो नाही काही असं मान हल्ली पाहिजे का नाही? असं तंद्रीनं बघितल्या हो कसं वाटेल ते.
तुमच्याकडे मी असंच बघत राहिलो कसं वाटत तुम्हाला हा? आणि ते हार घातल्यानंतर मग तिथं पशु येतात आणि पशु येऊन तिथं पाहतात गाडीला म्हणले नुसता हारच घातलाय, अभिषेक करायचा अजून बाकी म्हणले याच्या. आणि मग ते कुत्रे येतात आणि तिचं मूत्र विसर्जन करतात. मला सांगायचं काय, आता त्या गाडीवर तशी गोष्ट कराव का न कराव त्याला कळतच नाही ना. ते पशु काय पाप पुण्य जानती, ते कळत नाही त्याला. अनिक हे ज्ञान नाही कोठे, अनिक हे ज्ञान नाही कोठे, अनिक हे ज्ञान नाही कोठे, अनिक हे ज्ञान नाही कोठे. याची देई घणे देवाचं भजन, अनिक हे ज्ञान नाही कोठे, अनेक हे ज्ञान नाही कोठे. याची देही घडे देवाचे भजन, अनेक हे ज्ञान नाही कोठे, अनेक हे ज्ञान नाही कोठे. याची देही घडी देवाचे भजन, आणि कहे ज्ञान नाही कोठे. पशुच्या जीवनात कळत नाही बाबा आपल्याला, पण तरी सुद्धा काही अपवाद असे असतात. काही असे श्वापद आहेत महाराज, हे पशु कुत्री असतात आणि हे श्वान जे असतात ज्ञानोबाऱ्याच्या पालखी सोहळ्या सोबत येतात चलत. काही काही पंढरपुरात दिंडी निघाली की जिथून निघाली तिथून सुरुवात होती त्याची, दिंडी विसावली की तिथं थांबतात. अपवाद आहे काहीचा, पण बहुतेक करून त्याला काही कळत नाही. पशु काय पाप पुण्य जानती. मुद्दा आपला काय, मुख्य सांगितलंय कुणाचा विचार म्हणले माणसाकडच अशी ताकद आहे विचार करण्याची. हो 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 हो, म्हणून माझ्याकडे बघत बघत म्हणत चला. हो, मनुष्याकडे ती ताकद आहे विचार करण्याची. विचार प्रधानम नृजीवनंतु, शास्त्र सांगतं आपल्याला. म्हणून माणसानं विचार केला पाहिजे. काय विचार करावा महाराज सांगतात, आपुला पण करावा विचार, आपुला पण भले भले करावा मना 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 करावा प्रसन्नते सार मन ग्वाही, प्रसन्नते सार मन ग्वाही, तो महाराज सांगतात आपुला पण करावा विचार. विचार करावा. का विचार करावा? कारण मनुष्यामध्येच ती ताकद आहे विचार करण्याची. कोणा सांगितलं विचार करायला? का उगाच करायचा? शास्त्रानं सांगितलंय. कोणतं शास्त्र सांगतं? पंचदशीमध्ये विद्यारण्य मुनी वर्णन करतात, सदा विचारय तस्मात् जगत जीव परात्मनः जीव भाव जगत भाव बाधे स्वात्मैव शिष्यते. पंचदशीमध्ये सांगितलं विद्यारण्य मुनींना. असू द्या, संत वाङ्मयाकडे आपल्याला ओळख नाही तितकी, इकडे येतो मी. संत वाङ्मयामध्ये सुद्धा विचार सांगितलेला एक बरीच प्रमाण आहेत तशी. हो, विचार करा म्हणून.
आणि ते का विचार करायचा, कशा करता विचार करायचा म्हणू का? करा मनवोनी उतरणी विचार ठाईचा करा मनवोनी उतरणी विचार तुझा ऐसा नाही कोणी जो या काढी भयातूनी तुझा ऐसा जो या काढी विचार ठाईचा करा मनवोनी उतरणी विचार ठाईचा तुझा ऐसा कोणी जो या काढी भयातूनी करा म्हणवोनी हा विचार ठाईचा जो या काढी भयातूनी करा म्हणवोनी हा विचार ठाईचा शाबास. करा म्हणून विचार ठाईचा विचार करायचा कशा करता दुजा ऐसा नाही कोणी जो या काढी भयातूनी या भयामधून बाहेर काढणारा विचाराशिवाय दुसऱ्या कोणामध्ये एवढी हिंमत नाही महाराज. म्हणून माणसाने विचार करावा हो याच्या करता. पण का करायचा? उगाच विचार करायचा का काही फायदा पाहिजे ना त्याचा. माणसाला काय मुळात पहिली गोष्ट काय पाहिजे? फायदा पाहिजे. फायदा असेल तर माणसाने विचार करा. नाही म्हणले विचार करिता वाया जाय काळ लटिकेची मूळ भजितीचे तेने बहुतेक काळू व्यर्थ गेला. वाया गेला म्हणले आमचा वेळ विचार करण्यात. काही माणसं नुसता विचार करत करतच त्याचा दिवस जाते, करतच नाहीत काही. विचारात वाया जातो दिवस. बर पण काय फायदा आहे का विचाराचा? म्हणजे विचारा वाचूने विचारा वाचूने विचारा वाचूने विचारा वाचूने नपविदे समाधान नपविदे समाधान विचारावा तो विचारावा तो नपविदे विचारा वाचून नपविजे समाधान. समाधान लाभत नाही. बरं एक झालं. अजून काही ऐका म्हणले 5 प्रकारचे फायदे त्याच्यातले. कशाचे? विचार केला तर 5 प्रकारचे फायदे संत महात्मे आपल्याला सांगतात. ऐका. विचार जर केला तर लाभ पदरामध्ये पडतो. मोजत चला. विचार जर केला तर या प्रपंचातून आपल्याला मुक्ती भेटते. विचार जर केला तर अहंकारातून सुटका होते. विचार जर केला मायेतून सुटका होते. आणि विचार जर केला तर मृत्यूच्या दाढेतून आपल्याला वापस येता येतं. किती झाले?
5 प्रकारचे फायदे. आता हे नुसतंच सांगायचे का, याला प्रमाण आहेत तसे. ऐका, पहिला मुद्दा असा आहे, विचार केला की पदरामध्ये लाभ पडतो महाराज. लाभ कोणाला नकोय? आत्ता कोणाला नकोय? लाभ नको असा माणूस आहे का इथं? कोणी हात वर करा. प्रत्येकाला लाभ पाहिजे. हो, एक जण गेला असंच हॉटेलमध्ये, लाभ पाहिजे फुकट पाहिजे माणसाला. हॉटेलमध्ये गेल्यावर म्हणले काय गोड काय? म्हणले गुलाबजामुन. केवढ्याला? 20 रुपयाला आहे म्हणला प्लेट. आणि पाक फुकट आहे म्हणला. मग पाकच दे म्हणला. फुकट जिकडं भेटतं तिकडं प्रवृत्ती जास्त आहे माणसाची. याच्याकरता लाभाची आसोसे पुढे चाली मना, आणि धनाचा कृपणा लोभ जैसा व्यवसाय चित्त ठेवणी कृपण लाभाचे चिंतन सर्व काळ लाभाचं चिंतन. आणि कसं आहे, ज्याच्या जीवनामध्ये विचार नाही त्यानं संसारात राहू द्या नाही तर परमार्थात राहू द्या, त्याला कुठंच दिक लागत नाही. दोन्हीकडे एकच गोष्ट आहे, विचार लागतो महाराज. विचार असेल तरच आपल्या पदरात लाभ पडतो, नाही तर लाभ पडत नाही पदरामध्ये. तुका मने भीड खोटी लाभ विचाराचे पोटी लाभ विचारा मने भीड खोटी लाभ विचाराचे पोटी लाभ विचाराचे पोटी लाभ विचाराचे पोटी तुका मने भीड खोटी लाभ विचाराचे पोटी लाभ विचाराचे पोटी लाभ विचाराचे लाभ विचाराचे पोटी लाभ विचाराचे पोटी लाभ विचाराचे पोटी. खेळाडू आधीच धरायले तर आलं सुने येत. तुका म्हणे भीड खोटी आणि लाभ विचाराचे पोटी. विचार करा, त्या विचाराच्या पोटातच लाभाची प्राप्ती आहे. बरेचसे लहान लेकरं शाळेमध्ये विचार करून अभ्यास करतात आणि पहिला नंबर आणतात. पहा, विचाराचा परिणाम आहे. आणि हे मोबाईलवर हाय बाय झालं का, जेवण झालं का तुमचं, उठले का झोपले का, हे मेसेज करणारे यायचा बी नंबर येते, पण खालून पहिला नंबर येते. वरून पहिला नंबर येण्याकरता काय करावं लागतंय? विचार करावा लागतो. म्हणून तुका म्हणे भीड खोटी आणि लाभ विचाराचे पोटी. पहिला फायदा झाला. आणखी काय? विचार केला की प्रपंचातून सुटका होते महाराज आपली. प्रपंचातून सहजासहजी सुटका होत नाही आपली. फार अवघड आहे प्रपंच सुटणं म्हणजे. ही बरीचशी, आता तुम्हाला वाटतं का नाही महाराज, बऱ्याच वेळेला आपल्याला आता कौरक चालायचं, हे घे हिसकेन तोड दावे, घे हिसकेन तोड दावे. हे एकदा पोराचे लग्न झालं की द्याव म्हणजे त्याच्या गळ्यात टाकून. आला होकार मला 4-5 तरी, आणि मग त्याच्यावर सोपून दिलं की मग आपलं निवांत परमार्थ करत बसायचं. वाटतं का नाही असं? खऱ्यानं मनातून सांगा. वरून जरी नाही बोलले तरी मला कळत आहे तुमच्या मनातलं. सोडा वाटतं, पण सुटत आहे का? सुटत नाही ना. अरे कित्येक असे माणसं आहेत ते प्रपंच सोडून परमार्थात आले, आणि परमार्थात येऊन त्यानं नवीन प्रपंच सुरू केलाय. भगवान महाराज, आता हे तुम्हाला नाही लक्षात यायचं. काहीला यायला काहीला यायचं नाही. अवघड गोष्टीत फार. इथं येऊन नवीन प्रपंच सुरू झालाय. ज्ञानोबा वर्णन करतात, वनी जाऊनी वनिता चिंतिसी घर बांधले डोंगरी विषया हिंदे दारोदारी. ज्ञानोबारायनं केलेलं वर्णन आहे. तप करण्याकरता गेला तिकडं वनात, तिथं जाऊन वनिता बाईचं चिंतन करत बसायला. वनी जाऊनी वनिता चिंतिसी. हे प्रपंच सोडून खरं तर आलेत परमार्थ करायला, पण परमार्थात येऊन नवीन प्रपंच चालू आहे महाराज या लोकांचा. बरेच मंडळी येतात पंढरपूरला वारीला, आणि एक जणानं आता पाळणा आणला वारकऱ्यानं. त्याला म्हणलं, बाबा पाळणा कशाला आणलास? आता हे बाळ यायचं माणसाचं वेगळंच आहे बघा. पंढरपूरला आल्या माऊली सांगतात ना, गडी घेतात घोंगड्यानं, बाया घेतात बांगड्या.
वारीला कशाला यायचं म्हणले झुली घ्यायला. ती का झुली घ्यायची वारी का? हो त्यानं एक जणांना पाळणा आणला. म्हणला बाबा पाळणा कशाला आणला? झूल नाही काही नाही, घुंगर नाही तर घुंगर कशाला आणला? त्यानं सांगितलं. म्हणलं काय सांगा तुम्हाला नाही कळायचं. आता न कळण्यासारखं का आहे त्याचा असंही म्हणला पंढरपूरहून एकदा पाळणा घरला नेला का मग वर्षाला असा हलत राहते म्हणला. आता हे का आहे कशाचे? पंढरपुरात आल्यावर तिथं कीर्तन भजन ऐकाव का, प्रवचन ऐकाव का नाही? हे बाकीचे कुटाने करत बसतात. हे मला सांगायचं काय, प्रपंच सोडून आले परमार्थात, पण परमार्थात येऊन सुद्धा प्रपंचाचाच विचार अंतःकरणात चालू आहे. म्हणून प्रपंच सहजासहजी सुटणं अशक्य आहे. बरं सुटतच नाही का? सुटते कशानं? त्याला विचार करावं लागते. तैसे विचारिता निरसले ज्ञानोबा सांगतात, प्रपंचे सहजे सांडवले आणि मग तत्वता तत्व उरले ज्ञानियासी विठाला. सुटत नाही हा प्रपंच, पण सुटतो विचारानं. कसा? सहज सुटून जातो. एक काय विचार करा. तैसे विचारिता निरसले, हा लाभ आहे महाराज विचार करण्याचा. 2 लाभ झाले. पुढं काय? विचार केला की अहंकारातून आपली सुटका होत जाते. माधवडा अहंकारातून ही कशी होते? आता अहंकार बऱ्याच जणाला मीपणा जास्त आहे. इकडे परमार्थात आल्यावर मायासारखी चाल येते का कुणाला? माझ्या एवढं पाठांतरच कुणाला नाही म्हणलं तर पट्ट्याचा हातच धरत नाही. म्हणला धरले तर पायच धराव असं म्हणतात माणसं. पण मंडपात आल्याच्या नंतर कसं आहे, जन 2 हात आणि 3रं मस्तक जन खाली जोडलं ना, त्यालाच इकडं परमार्थात प्रवेश आहे. नाही तर ज्याला अहंकार आला त्याला इकडे देव जवळ येऊ देत नाही. प्रमाणात आवाज झाली, लक्षात घ्या फक्त भाव. अहंकार तो नासा भेद जगी निंद्य ओवळा. जगामध्ये निंदनीय करण्याचं काम फक्त अहंकार करतो महाराज. माणसं म्हणतात अहंकारी लय दिसतंय. अरे असशील तू तुझ्या घरचा असशील म्हणला लाख्या. तिळ मात्र जरी होये अभिमान मेरो तो समान मेरो तो देवा मेरो तो तिळ मात्र जरे होय अभिमान तिळ मात्र जरे होय येळ कमी आपल्याला जरा. तिळ मात्र जरी होय अभिमान, तिळभर सुद्धा जमत नाही इकडं. जमत नाही थोडस, नाही जमत नाही थोडंसं बी. माणसं किंमत देत नाही, वाळीत टाकल्यावानी करतात. आता तुम्हाला मी कशाला सांगू इथं उदाहरणं देऊन माणसं मोजणं झाले तर कुणाला सुद्धा जे सगळ्यात मिळून मिसळून राहत आहेत त्यालाच जवळ घेतात. जरा असं गुरमीत चलू लागलं की चला म्हणली इकडं जरा वाट आडवी करून जातात. मग अहंकार आला जमत नाही. एवढा अहंकार वाईट आहे, सोडावा लागतो. सुटतंय का? सुटत नाही महाराज. पण सुटतच नाही का? सुटतंय. कशानं? त्याला एकच गोष्ट आहे, विचार करावा लागतो. ज्ञानोबा सांगतात, विचारोनी अहंकार सांडीजे मग सतीच वस्तू होईजे. ज्ञानोबा म्हणतात विचारोनी अहंकार सांडीजे. विचार केला की अहंकारातून सुटका होते. पुढे चला. काय अजून फायदा? 4था फायदा विचाराचा असा आहे, विचार केला की मायेतून सुटका होते. माया तशी जाबाल आहे महाराज. एवढी जाबाल माया, हिच्यासारखं जाबाल माया नावाची बाई नाही बरं कोणी. माया म्हणजे ही देवाच्या जवळची. ती कोण आहे? माया म्हणजे भगवत भक्ती. ती शक्ती देवाची. भगवत शक्ती
भगवत भजने तिची निवृत्ती. एवढी माया अशी काय करते. आता इथं गंगा जवळच आहे की, काय करते ती त्याच्यात गेल्यावर काय करते, मधी गेल्यावर काय करते, वाहून नेती. कशी नेती. मुक्ताई आई साहेब सांगतात, भव नदीचे पाणी रे गड्या मोठे ओढीते. आता वाढायला का पाणी. भव नदीचे पाणी रे गड्या मोठे ओढीते. भल्या भल्या पोहणाऱ्यांना उलथोणी पाडीत. भल्या भल्या पोहणाऱ्यांना उलथोणी पाडी. भल्या भल्या पोहणाऱ्यांना उलथोणी पाडी. भल्या भल्या पोहणाऱ्यांना उलथोणी पाडी. उलट माघार गड्या फिरगोते खासी. उलट माघार गड्या फिरगोते खासी. भरला पूर मायेचा लोटा. भरला पूर मायेचा लोटा. भरला पूर मायेचा लोटा वाहुया. भरला पूर मायेचा अविद्येचा पूर गड्या वेगी सरेना. कल्पना सुसरीची मिठी सोडिता सुटेना. उलट उलट माघार गड्या. बुडण्याशिवाय दुसरं काहीच नाही. कोणाचं काम आहे. माया करती महाराज. एवढी अशी गुंतवती माणसाला. गावातून दिंड्या निघतात ना. दिंड्या निघाल्याच्या नंतर म्हटलं, ओ वंश चला पंढरपूरला वारीला चला. त्या वंशानं सांगितलं, म्हणले माझ्या पोराचं लग्न राहिलंय, लग्न झाल्यावर मी येते म्हणली पुढच्या वर्षी. लग्नाचं एक मोठी भानगड झाली आता ती. त्याचं जमलं बरं, झालं त्याचं लग्न त्या बाईच्या पोराचं. गोष्टीतल्याचं लवकर होतंय समजा. आणि लग्न ज्येष्ठामध्ये झालं ना. आषाढ महिन्यामध्ये अशा दिंड्या निघाल्या पंढरपूरला. दिंडी निघाल्याबरोबर सांगितलं, ओ वंश चला पंढरपूरला. आता लग्न झालं की म्हणले तुमच्या पोराचं. ठीक आहे म्हणली, काही हरकत नाही. आता आवा चालली पंढरपुरा. निघाली बाबा. आणि निघाल्या विशी पासून आली घरा. विशी पासून घरी आली. घरी आल्यावर त्या सुनबाईने विचारलं, म्हणली आत्याबाई काही इसरलंय का म्हणली पाण्याची बाटली. काही कस काय आल्या वापस. तिनं सांगितलं, म्हणली ए सुनबाई परीसे गे सुने बाई नको वेचू दूध दही. हे बघ म्हणली मी चालले आता वारीला. आणि वारीला गेल्याच्या नंतर माझ्या माघारी दूध दही ऐकायचं. तुला सांगायले म्हणली मी. काय ऐकायलीस. ऐकायचं नाही. सुनबाई म्हणली आत्याबाई तुम्ही गव्हाचं काय म्हणल्या नाही, ज्वारीचं म्हणल्या नाही, आणि दुधाचं दह्याचंच कसं म्हणल्या. हो ती हुशार होती जरा इकडे तुमच्यासारखी. आणि ती म्हणायला लागली त्याचं कारण आहे. गव्हाला आणि बाजरीला आणि ज्वारीला म्या खुना करून ठेवल्यात म्हणली. हो पण दूध आणि दही रोज नवीन ताजं निघतं. त्याच्यामुळं माझ्या माघारी विकायचं नाही. ठीक आहे म्हणली, काय हरकत नाही, इकत बिकत नाही, तुम्ही खुशाल पंढरपूरला जा. निघाली मग आवा चालली पंढरपुरा. निघाली बाबा. वेशी पासून आली घरा. जरा दिंडी अशी मारुतीच्या पारापाशी गेली की ह्या भजन्या मंडळीनं सुरू केला अभंग. शरण शरण हनुमंता. हो तिथं सुरू केलता. सुरू केला अभंग. त्या बाईनं सांगितलं, म्हणली तुम्ही जराशी चाल म्हणा. आता वाढवा वाढवीचे काम चांगले जमतात. जराशी चाल म्हणा म्हणली. मी जाऊन येते थोडीशी घरी. आणि लगेच घरी आली. घरला आल्यावर आता काय झालं म्हणली आत्याबाई काय झालं. तिनं सांगितलं
ओ माझे हातीचा कलवडू मज वाचोनी नको फोडू. तिचं सांगणं आहे असं सुनबाईला, सुनबाई उन्हाळ्यामध्ये माझ्या हातानं मी हे कलवड रचलेलं आहे म्हणली. कलवड कळते की तुम्हाला? हां, होडवा म्हणतात त्याला. बरोबर आहे, होडवा. तिकडं लातूर भागामध्ये होडवाच म्हणतात त्याला, तिकडं बी. पण तुकोबारायच्या ठिकाणी राहायची तिकडं कलवड बनायचे त्याला. ते गौऱ्या असायच्या अशा, यायला का लक्षात ते? आणि मग ते माझ्या हातानं लिपलंय म्हणली मी सगळं, माझ्या माघारी फोडू नकोस. सुनबाईनं सांगितलं आत्याबाई काही काळजी करू नका म्हणली, सगळ्या गौऱ्या तुम्हाला नदी जाळायला ठेवते म्हणली. काही काळजी करू नका, एक गौरी उचकीत नाही म्हणली त्याच्यातली. मला सांगायचं काय, मग ही पुन्हा निघाली. आवा चालली पंढरपुरा. आता गेली का हो? नाही म्हणले. वेशी पासून आली घरा, पुन्हा आली. आता काय केलं? आता घरी जाऊन गात्यात बघा. सगळं सांगत बसत नाही, सगळं एकाच कीर्तनात सांगावं असं का नियम आहे का? पूर्ण अभंग बघून घ्या. सुरुवात आहे परिसे गे सुनेबाई. मला मुद्दा काय सांगायचा आहे, एवढंही ही जाबान असणारी माया, तुका म्हणे ऐसे जन गोवी आले माये करून, गोवी आले माये करून, गोवी आले माये करून, तुका म्हणे ऐसे हरभक्तीपरायण तुळशीदासजी महाराज या ठिकाणी उपस्थित झालेत. देवई माया असल्यावर बरं वाटत आहे जरास. देवई माया आहे संघ आपल्या. नाही, मल्लसगाव झालं, चाटोरी झालं, इकडं आता इथं बी प्रेमाचे संबंध आहेत. हे सगळं आता हे लयच प्रेमाचं नातं आहे. इकडं आल्यावर असं नाही वाटत दुसऱ्या भागात आलो म्हणून. घरच्या सारखंच आहे हे सगळं. घरची मंडळी सगळी प्रेमातली. असो, काय चाललंय आपलं? बरं चाललंय म्हणा. माया अशी जाबाल आहे, तुका म्हणे ऐसे जन अन गोवियले माये करून. मायेनं हे सगळे गोवल्या गेले. मग माया सुटती का? सुटती का? या वाटते का पंढरपूरला? या वाटते म्हणा, पण जाता येते का? नाही, सुटतच नाही का? सुटती. मायेतून सुटता येतं, पण उपाय एकच आहे, विचार करावा लागतो. ज्ञानोबाराय सांगतात, तैशी सतना असत होये, जे विचाराचे नाम नसाहे. सत्सत विलक्षण असणारी ही माया आहे, पण नुसतं विचार म्हणून नाव ऐकलं, नाव ऐकलं की नावाचाच दबदबा असा आहे महाराज. माया पळून जाते तिथून. काही माणसाचा दबदबाच असते असा. म्हणले काय हो, हेच नाव घ्या म्हणले, काम होऊन जाते. तसं विचार हे नाव ऐकलं की माया तिथून निघून जाती. चौथा फायदा आहे. आणि पाचवा फायदा माये या विचाराचा असा आहे, काय होतं, मृत्यूच्या दाढेतून वापस येता येतं. कोण आलंय बाबा? कोण आलंय? आमचे तुकोबाराय महाराज. प्रयाण काळी देवे विमान पाठविले, कळीच्या काळा माझी अद्भुत वर्तविले. इथून काहीच घेऊन जाता येत नाही आपल्याला सोबत. हे सगळं इथं सांडायचं आहे. ओ, रुपया सुद्धा नेता येत नाही महाराज, रुपये सुद्धा. पण आमच्या तुकोबारायनं जगात ख्याती केली अशी, मानव देह घेवोनी निज धामा गेले. ते तुकोबारायनंच करावं. एक ठिकाणी कीर्तनकार सांगायचे, म्हणले या गावातलं सगळेच मरणार आहेत म्हणले, कोणी जिवंत राहणार नाही. सगळे गाव रडायला लागले आणि एक म्हातारी बाई हसायला लागली. म्हणले काय झालं हसायला? नाही म्हणले, तुम्ही म्हणले ना या गावातले सगळेजण मरणार आहेत, मग का चुकलं का म्हणले माझं? नाही म्हणले, मी मल्लसगाव फाट्याची, मी रावराजूरची नाही म्हणली. आता गोप्याची असो नाही तर रावराजूरची असो नाही तर कुठली मल्लसगावची असो, सगळ्याला जावं लागणार आहे. पण तुकोबारायची ख्याती अशी महाराज,
बोटाच्या नखापासून ते डोक्याच्या शेंडीपर्यंत आपूट देह घेऊन गेले. हे कशाचा परिणाम आहे? फक्त आणि फक्त विचार केला. मरणा हाती सुटली काया, 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 मरणा हाती सुटली काया. विचारे या निश्चय, विचारे या निश्चय, नासुनिया गेली खंती, नासुनिया गेली खंती. विचारे विचारे नासुनिया गेली दुनिया गेली असू द्या. मरणा हाती सुटली. तुझ्या दाढेमधून आपल्याला वापस येता येतं. जसं तुकोबाराय आले तसंच आपल्याला सुद्धा येता येतं. कारण एकच आहे, एकच करावं लागतंय. विचारे या निश्चये. नुसता विचार करायचा आपल्याला. माणसं विचारच करत नाहीत महाराज. मृत्यूच्या दाढेतून आपल्याला वापस येता येतं. कोण आणतं हे? संत महात्म्य आणतात वापस आपल्याला. दुसरं तिसरं कोणी आणत नाही महाराज. संताची ताकद आहे. मी ज्या दिव्य परंपरेमध्ये जन्माला आलो ती ठाकूरबाची वैभवशाली आणि दैदिप्यमान असणारी अशी परंपरा आहे. आता ही माझी 8वी पिढी आहे. या ठाकूरबाच्या परंपरेमध्ये जेवढे काही महात्म्य होऊन गेले त्या सगळ्यांचे शिखर लागलेत. या प्रत्येक महात्म्यानं कसं असतंय, पोटाला येणारं प्रत्येक पोरग भक्तच निघल असं काही सांगता येत नाही. यादी प्रसिद्ध आहे पुराणाची. पण ठाकूरबाची परंपरा एक अपवाद आहे महाराजाला. इथं पिढ्यामध्ये एक एक वैष्णव होऊन चढत गेलेले आहेत. कोण आहे ठाकूरबुवा? वैकुंठवासी मोतीराम महाराज फळेकर असतील, वैकुंठवासी मारोतराव महाराज दस्तापूरकर असतील, वैकुंठवासी रंगनाथ गुरुजी परभणीकर असतील, वैकुंठवासी नथुराम केहाळकर असतील, वैकुंठवासी संतोबा पाटील असतील. यांच्यासारखी बडी बडी रत्न ज्या तालमीत तयार झाली ती तालीम म्हणजे ठाकूरबाची तालीम आहे महाराज. असामान्य परंपरा आहे. लय मोठ्याचे लेकर आहेत तुम्ही, लय मोठ्याचे. आणि या परंपरेमधली घडलेली चरित्र सांगतो घटना तुम्हाला. मरणाच्या दाढेतून कसं वापस आणतात संत. महाराजांनी बऱ्याच जणांना जिवंत केलं मेलेल्याला. तेवढंच एक सांगतो फक्त चरित्र. आमचा एक बैल होता. त्या बैलाचं नाव होतं येशा. म्हणजे पंढरपूरला वारीला जात असताना बैल घेऊन जायचे महाराज. त्या बैलाच्या पाठीवर पडशा टाकायचे, पडशी, आणि ती पडशी टाकून भजन करत करत निघायचे. ही घडलेली घटना अशी. पंढरपूरच्या जवळ जात असताना मुक्काम पडला आणि दुसऱ्या दिवशी स्नान वगैरे आटोपलं. आता पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान करायचं आहे. तेवढ्यामध्ये चोपदार निरोप घेऊन आला. म्हणायला लागला, मालक आपला येशा गेला हो. येशा म्हणजे आमचा बैल. आता गेला. आता आपल्या पडशाची काय वाट आहे? संत महात्म्याची ताकद सांगतो तुम्हाला, ठाकूरबाची ताकद. आता पडशाची काय वाट आहे? महाराजांनी सांगितलं पडशाचं होईल म्हणले काय व्हायचं ते, पण त्याची वारी पडते त्याचं काय? जाऊन त्याला सांग, हो पंढरपूरची वारी पूर्ण कर आणि मग खुशाल जा म्हणले म्हणावं जायचं असेल तर. महाराजांचा हा निरोप घेतला चोपदारानं. बैल जिथं मरून पडला होता त्या ठिकाणी आला आणि मेलेल्या बैलाच्या कानात मालकाची ही आज्ञा सांगितली, मालकाचा निरोप आहे तुझ्याकरता. मरायचं असेल तर आत्ता परवानगी नाही दिली तुला मालकानं, पंढरपूरची वारी पूर्ण कर आणि मग खुशाल जा म्हणून सांगितलंय. आणि ही आज्ञा कानामध्ये सांगितल्याच्या नंतर जवळ असणारी सर्व वारकरी मंडळी, हो त्यांनी जयघोष केला महाराज.
पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. चमत्कार असा झाला. हो मेलेला बैल होता हो, पण झोपेतून उठावा तसा उठून बसला आणि पंढरपूरची वारी पूर्ण केली त्या बैलानं. मला सांगायचं काय, ठाकूरबाची ताकद आहे. लय मोठी परंपरा आहे. लय उदाहरण आहेत, फक्त एक चालतं बोलतं तुम्हाला लागून दिलं प्रमाण म्हणून. ताकद संताची मेलेल्याला सुद्धा जिवंत करण्याची ताकद आहे. कारण एक विचारे निश्चय. पण माणसं विचारच करत नाहीत. विचार करायला पाहिजे ना. माणसं त्याच्यात दोन प्रकार पडतात, एक विचारी आणि दुसरे अविचारी. विचारी वेगळे न विचारी वेगळे. अविचारी कोण आहेत? त्याच्यामध्ये 3 प्रकार आहेत. मादीचा विचार आहे म्हणजे काय, मासा, माशी आणि मनुष्य हे 3 जण कधी विचार करत नाहीत, अविचारामध्ये मोडले जातात. काय विचार करत नाहीत सांगतो ऐका. मासा विचार करत नाही. ते कोळी लोक असतात ना, मासे धरणारे असतात आता इकडं काटावर कुठं बी, आणि हे काय करतात, पडलं ऊन पडलं आणि ते गळ असते, ते काय आकडा काय म्हणतात त्याला, हा, आणि त्याला ते गांडूळ असते बघा, ते गांडूळ असं अर्ध तोडतात आणि तोडल्यावर ते जिवंत राहतं बरं, ते मरत नाही. आणि ते त्याच्यात ओवतात असं, आणि ओवल्याच्या नंतर ते असं पाण्यामध्ये फेकतात. पाण्यात पडल्याबरोबर जसं जसं ते खाली जाईल तसं तसं त्या माशाला दिसतं. आणि माशाला दिसल्यावर मासा काय आता लगेच त्याच्याकडे धाव घेण्याकरता निघतो. आता त्यानं विचार करावं का नाही, तुम्हाला विचारायलो मी. हां, त्या माशानं विचार करावं का नाही, आपले बाप जाते पिढ्यान पिढ्या येणंच खाल्लेत म्हणून याच्यातच गेलेत सगळे. हो, काहीतरी विचार कराव. बर, मासा जस जसं त्या गळाकडे येत जाईल तस तसं ते गळाला लावलेलं गांडूळ, ते गांडूळ बी सांगू लागलं नाही याला, ए माश्या येऊ नको म्हणला रे इकडं, तू मता मेरे लिए, मैं आधा हुआ हूं तेरे लिए. अरे म्हणला इकडे येऊ नको, मी अर्ध तुटलो म्हणला तुझ्या करता. आणि तरी बी म्हणला तुला यावंच वाटायले का म्हणला, अगर तू आएगा मेरे लिए तो ऊपर खडा है तेरे लिए. तरी बी तू माझ्या करता आला तरी वरी तुझ्या करता एक जण थांबलेलंच आहे. मला सांगायचं काय, आमिष कवळू थोरी आशा, न विचारी गिळी मासा. माझा विचार करत नाही. दुसरं काय सांगितलं मी, मावशी नाही, माशी माशी विचार करत नाही. कशाचा विचार करत नाही? अहो म्हणले जिवंत आहे का मेलं याचा विचार करत नाही. जित मेले न विचारी बैसता माशी. माणूस मेलेला आहे का जिवंत आहे याचा विचार नाही करत ती. बर, तिसरं काय, मनुष्य सुद्धा विचार करत नाही. कशाचा विचार करत नाही? 3 गोष्टीचा विचार करत नाही. हो, महाराज सांगतात, वाटे या जनाचे थोरबा शर्य न करती विचार काय हिताचा. हिताचा विचार करत नाहीत बाबा. साधू संत महात्म्याला कळवळा येतो हिताचा कळवळा, आणि त्याच कळवळ्यापोटी ह्यांचे अवतार होत असतात. माणसाला कळत नाही, काय कळत नाही, विचार करत नाही माणूस कोणत्या गोष्टीचा. कुठं काय बोलावं याचा विचार करत नाही. बायको कशी करावी याचा विचार, आता ते बी सांगावं लागायला समजा. आणि गुरु कोण करावं याचा विचार करत नाही. 3 गोष्टीचा विचार करत नाही. पहिलं काय सांगितलं मी, काय ऐकायला का नाही की तुम्ही? पहिला काय कुठं बोलावं याचा विचार माणूस करत नाही. लक्षात ठेवायचा जरासं. सोडतो कुठं काय बोलावं याचा विचार करत नाही. कसं, आता हे गावगाव कीर्तन होत असताना हे राजकीय मंडळी मोठमोठी नेते जातात बघा कीर्तनाला. आणि गेल्यानंतर मग ते सकाळी, आता त्याची कामं दुसरी बी असतात ना किसू महाराज, ते सकाळी दशक्रियेचे, आता गंगाच्या काठालाच इकडं समजा हे सगळं दशक्रियेचे कार्यक्रम हे करत संध्याकाळी कुठंतरी सप्त्याला जायचं.
आणि कीर्तन झाल्यावर मग माईक देतात त्याला असं बोलायला, या 2 शब्द बोला, आणि मग ते बोलायला उभारतात. आत्ताच आपण अमुक अमुक महाराज यांचं कीर्तन आत्ताच ऐकलं. आपल्या सर्व गावकऱ्याच्या वतीनं महाराजाला भावपूर्ण श्रद्धांजली. कोण म्हणतंय? हे बोलण्याच्या ओघात होऊन जातं. कधी काय काही सांगता येत नाही महाराज, कुठं काय बोलता आलं काय नाही. ते एक जणाचं लग्न असं जमत नव्हतं, जमलं बळबळ झालं की आता नागेश महाराज जमत नव्हतं त्याचं, जमल्यावर मग जरा उशीर 12चं लग्न होतं. नाही आणि मग ते 12:15 जराशे वाजले. आता थोडंसं होतच असतंय नाचकाम ह्याच्यात, मित्रमंडळी तिकडं, नवरीला जरा मेकअपला टाईम येईन. 15 मिनिटाचा उशीर झाला म्हणून एक म्हातारं उठलं खालून. त्यानं माईक घेतला हातात, म्हणला अरे कुठं गेला ते नवरदेव? तोंड जाळा म्हणला त्याचं जरा. आणि नवरी कुठं गेली म्हणला ती. मी नाही सांगत आता, तुकोबाराचे शब्द आहेत ते कठोर शब्द आहेत. तुम्ही पहा, मांडवाच्या दारा पुढे आणेला म्हातारा म्हणे नवरे आणा जाळा नवऱ्याचे ते तोंड. कुठं काय बोलाव न विचारी ठाया ठाव, काय भुंके तो गाढव. हा गाढव कुठं काय बोलतो काही सांगता येत नाही. दुसरा मुद्दा, बायको करत असताना विचार करावा. मला खरं सांगा, तुम्ही बायको करत असताना तुम्ही बाई परमार्थिक आहे म्हणून बघून केली का रंगावर केली? काळी का गोरी बघून केली का परमार्थ करती बघून केली? कोणचीच मिळन झाली? कोणचीच भेटण झाली नाही. ती भेटण्याचं जाऊ द्या तिकडं पलीकडं. जयचे झाले तेला विचारालो मी आता. कशी केली? म्हसोबाची शपथ आहे बघा तुम्हाला. कशी केली? रंगाव केली का नाही? हो, पण रंगाव करणारे लक्षात ठेवा, काळ्या मुंगीपेक्षा तांबडी मुंगी जास्त चावती. हो, याच्यावर मी परमाने काय मुंगीवर आता मुंग्या काय झालं? विचार करत नाहीत माणसं, पारमार्थिक बघून करत नाही. असो. तिसरा मुद्दा, गुरु करत असताना विचार करत नाहीत. कोणालाही गुरु करतात. एक करती गुरु गुरु भवती भारू शिष्याचा. बरीच अशी मंडळी आता दिसतात व्यवहारामध्ये आपल्याला. 4, 5, 10, 15 माणसं संघ घेऊन चाललं की माणसाला काय मोठे आहेत बाबा, करा गुरु करा, माळ घाला त्याच्या हातानं. असं जमतंय का? जमतंय का? लक्षात ठेवा, चुकीच्या गुरुच्या हातून जर माळ घालून घेतली तर अख्ख्या आयुष्याचं नुकसान आहे बघा. तुका म्हणे ऐसे गुरु शिष्य जाण, विठोबाची आन नरका जाती, विठोबाची आन नरका जाती. विठोबाची आन, विठोबाची तुका म्हणे ऐसे गुरु शिष्य जाण. काय होतं त्याचं? विठोबाची आन नरका जाती. नरकाला जातात महाराज. का? कारण हे बघत नाही तपासून कोण कसं आहे ते. माणसानं तपासून पाहावं. पाणी पिणा छान के आणि गुरु करणा पहचान के. सांगितलंय महाराज. माणसं बघून करत नाहीत, भाळतात वरच्या वरच्याला. आणि भाळ इकडं झालंय असं सोंग झालंय सगळंच, काहीच कळना ना कुणाचं. आणि मग कसं ओळखायचं? अहो महाराज, महिला मंडळ जरी आता बाजारामध्ये गेली, मेथीची जुडीचं घ्यायची झाली तर पैसे देऊन लगेच घेऊन येता का तुम्ही? ते लईच वर झालं होय. हा, तसंच आहे का? नाही केलेलं आहे ते. हे असंच आहे म्हणायला काय हरकत. ते केलेलं आहे. लईच वर झालं ते. असं सहज बघता येते. समजा बाजारात कसं असते, पैसे देऊन लगेच जुडी घेतात तुम्ही मेथीची. बाई माणूस 4-5 वेळा खालीवरी करून पाहतं, लगेच घेत नाही. आता हे पुरुष वर्ग समजा उन्हाळ्यात गार पाणी प्यायला गेला आणि मडकं आणायचं म्हणून, मडकं का लगेच पैसे देऊन घेतात का? कसं घेतात गुरुजी? कसं घेतात? असं वाजवून घेतात. टन टन वाजलं की मग पैसे देऊन घेतात. मला सांगायचं आहे असं, तुम्ही जर साधी जुडी घ्यायची झाली तर 5 वेळा खालवर करून पाहता मग घेता. साधं मडकं जर घ्यायचं झालं तर वाजवून घेता.
मग गुरु करत असताना तुम्ही का विचार करत नाहीत, माझा प्रश्न आहे महाराज तुम्हाला. का विचार करत नाहीत? अहो पुढे जाऊन बोलू. ही मेथीची जर जुडी नासकी निघाली तर 10 रुपयाचं नुकसान होतंय. मडकं जर गळकं निघालं तर 100-200 रुपयाचं नुकसान आहे. ओ पण चुकीचा जर गुरु आयुष्यात आला तर उभ्या आयुष्याचं नुकसान आहे महाराज. म्हणून गुरु तपासूनच करावा. हा जो ठाकूरबुवाचा गुरु घराणा म्हणून सांगितला जातो ना, मराठवाड्याचा गुरु घराणा का सांगितला जातो? वैकुंठवासी मोतीराम महाराज दैठण्याला आले होते माळ घालून घेण्याकरता. त्यावेळेस आमचे पूर्वज वैकुंठवासी हरिभक्तीपरायण श्री गुरु निवृत्ती महाराज ठाकूरबुवा, आता याला माहीत आहे भगवान महाराजाला, तिकडं होते त्यावेळेस. निवृत्ती महाराजांचा अधिकार असा, त्याला उलटी ज्ञानेश्वरी पाठ होती. उलटी ज्ञानेश्वरी. त्या काळात छपाई यंत्र काही उपलब्ध नव्हते. महाराजांनी हस्तलिखित ज्ञानेश्वरीचा प्रचार प्रसार केला त्या काळात. आणि मोतीराम महाराज त्यांच्याकडे गेले आणि म्हणायला लागले, महाराज मला माळ घाला. निवृत्ती महाराजांना सांगितलं, म्हणले इकडलं कोर्ट बंद आहे. जसं ज्ञानोबारायनं धरणे करायला सांगितलं, आळंदीचं कोर्ट बंद आहे, देऊचं चालू आहे, तसं निवृत्ती महाराजांना सांगितलं दैठण्याचं कोर्ट बंद आहे, लहुगावचं चालू आहे म्हणले जा. आणि मग मोतीराम महाराज आले लोहगावला. तिथं हरिबाबाची समाधी आहे, तुम्ही आलेलेच आहेत आता तिथं. हो संतोबा पाटला तिथं वारीच होती म्हणा, मग यायचीच तिथं. आणि हरिबाबाच्या समाधीचं दर्शन घेतलं. जरासं समोर आले. दत्तबाबा म्हणजे माझे पंजोबा, ज्यांच्या हातून माळ घालून घ्यायला सांगितली ते. आणि दत्तबाबा असे दिसल्याच्या नंतर मोतीराम महाराज त्यांचे पाय पकडले, दर्शन घेतलं. आणि आता खिशातून अशी माळ बाहेर काढावून म्हणावं मला माळ घाला. पण तेवढ्यामध्ये मोतीराम महाराजाच्या मनात शंका आली. म्हणले वयानं तर लहान दिसतात आणि गुरु कसे करावं. मग माळ तशीच खिशात ठेवली. दर्शन घेतलं आणि बाजूला आले. थोडंसं पाणी पिलं, अंग टाकलं आणि झोप लागली. झोपेमध्ये दृष्टांत झाला. दृष्टांत असा होता, वयानं जरी लहान असले तरी अधिकारानं आणि ज्ञानानं श्रेष्ठ आहेत आणि तेच गुरु कर असं म्हटल्याबरोबर मोतीराम महाराज खडबडून जागे झाले. हेच ही जी समाधी ना, तेच मोतीराम महाराज. आता मात्र धावत पळत आले आणि श्री संत दत्तबाबा महाराजांच्या चरणावरती साष्टांग दंडवत घातलं. म्हटले मालक मला माळ घाला. त्यावेळेस दत्तबाबाच्या मुखातले उद्गार आहेत, दत्तबाबाचे शब्द आहेत बरं का. हो बापूंनी असं सांगितलं, म्हटले अगोदर आला होतास की माळ घालायला, तसाच गेलास. महाराजांचे शब्द अधिकारवाणी. हो मग मात्र विश्वास पटला. हातच जोडले महाराज. आता मात्र विश्वास पटला. हे असं गुरु शिष्याचं नातं असावं. मला हे सांगायचं तुम्हाला. माणसं विचार करत नाहीत कुणाच्या हातून काय माळ घालून घ्यावं, गुरु कुणाला करावं याचा विचार करत नाहीत. बर हे झाले कोण? अविचारी. आता विचारी माणसं नेमके कोणते आहेत? भरपूर विचार आहेत. असा वेळही आपली आता इकडं संपण्यामध्ये आलेली आहे. थोडंसं भजन करू, सोडतो थोड्या वेळात. विठोबा रखुमा रखुमा विठोबा रखुमा काळी 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 मायबा सुंदरी कवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव. विचार करावा माणसाने. हे अविचारी माणसाचं चिंतन झालं. आता विचारामध्ये सुद्धा प्रकार पडतात, बरेचसे प्रकार आहेत. तितकं बरीच सुज्ञ मंडळी आहात आपण. माणसाने विचार करावा. कधी करायचा? उद्या. का जेवण झाल्यावर? क्षणोक्षणाचा करावा विचार. करावा विचार. करावया पार
भव सिंधू करावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ हार 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 नाशिवंत देह करावया पार नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत या वारकरी फडकरी चाली येता भगवान महाराज इशारदन अलंकार मग चलत नाही तिकडे जास्त काय कसं बापू एक चुटका म्हणून सांगितला तशी काय लय आडवाडवीची चाल नाही तशी साधी सोपीच समजा काढल्यावर मग येते ते पण कशाला काढायचं आताच राखीव ठेवू आपण क्षणोक्षणाची करावा विचार क्षणाक्षणाला विचार करावा माणसानं का कारण बुद्धी पालटते महाराज अनेक बुद्धीचे तरंग क्षणोक्षणा पालटती रंग क्षणाक्षणाला बुद्धीमध्ये बदल होतो क्षणात वाटतं पंढरपूरला जाऊ क्षणात वाटतं जाऊ द्या ना कशाला उगं लांब जायचं इथं थांबू गावात अरे क्षणात वाटतं चला शेतात जाऊ क्षणात वाटतं नको म्हणजे घरीच आराम करू क्षणात बुद्धी बदलते माणसं म्हणतात आत्ता असं होतं ना आत्ता असं झालं काय झालं आत्ताच मला तेच सांगायचंय म्हणून महाराज म्हणतात क्षणोक्षणाची करावा विचार तरावया पार भवसिंधू पार तरुण जाण्याकरता का कारण नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान हे जाणार आहे सगळं सगळं जाणार आहे आपणही जाणार म्हणले आमची बायको ती बी जाणार आहे ना जाणार सकळ आयुष्य जाता हे पहा काळ जपतसे महा म्हणून करा करा लाग पाठ या मार्गात या नामस्मरण करा सेवा करा भक्ती करा कशी करायची संत समागमी धरोनी आवडी करावी तातडी परमार्थी तुका मने लोकीच्या व्यवहारी नका डोळे धुरे भरोनी राहो हे जे धूर आहे ना या इहलोकातला डोळ्यामध्ये कशाला भरता चष्मेवाले चष्मे तुम्ही जसा लावलाय ना चष्मा तसा चष्मा घालायचा म्हणले का धूर डोळ्यात जात नाही हो नका डोळे धुरे भरोनी राहो नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान ज्ञानेश्वर मावले ज्ञानराज मावले तुकाराम कवरदारी ठोल श्री ज्ञानदेव तुकाराम 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 विठ्ठल जय जय या ठिकाणी श्री हबप रामकृष्ण महाराज ठाकूरबुवा लोगावकर गुरुघराणे श्री